मी ज्या 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू त्या हेलिकॉप्टरच्या ॲक्सिडेंटमध्ये झाला त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते। अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। 3 लोकांचा मृत्यू त्याच्यात दुर्दैवाने झालेला आहे। त्या कुटुंबाला या अतिशय अडचणीच्या काळात मी एवढीच प्रार्थना करीन की त्यांना या अतिशय अडचणीच्या काळात त्यांना ताकद मिळो। कितीही आपण शब्द दिले, आधार दिले तरी त्यांच्यावर आज जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही कदाचित परत कधीच आपण भरून काढू शकणार नाही। त्याच्यामुळे अतिशय विनम्रपणे मी त्या तिघा जणांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते। ज्या ज्या घटना अशा होत आहेत त्याच्यात सेफ्टी, सुरक्षितता हा विषय अतिशय गांभीर्याने आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे। हा काही राजकारणाचा विषय नाही आहे। आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून मग रस्ते सुरक्षितता असेल, ट्रेन सुरक्षितता असेल किंवा विमान हेलिकॉप्टरची सुरक्षितता असेल, या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने झिरो ॲक्सिडेंट्स कसे होतील ह्याच्यासाठी एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे। हे खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रात तुम्हाला मला 2 ऑक्टोबरला हा प्रश्न विचारावा लागतो आणि काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की या देशाचे गृहमंत्री असं म्हणले, साम दाम दंडभेद, पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ कमिटीचे विरोधकांचे कार्यकर्ते फोडा, पण सत्तेमध्ये या। ही भाषा महात्मा गांधींच्या ओठात तर सोडा, मनातही कधी आली नव्हती। त्यामुळे हे राजकारण ही अदृश्य शक्तीच्या माध्यमातून बदलत आहे, पण महाराष्ट्रात अशा राजकारणाला मराठी माणूस थारा देणार नाही। आपण स्वाभिमानी साधी लोक आहोत। आपल्यावर छत्रपतींचे, शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार झालेले आहेत आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे। इथे अशा गोष्टी होत नाही। हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, आधी मीडियाशी मी बोललेले की काश्मीर टू कन्याकुमारी गेले 18 वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांमुळे खासदार आहे। त्याच्यामुळे काश्मीर टू कन्याकुमारी मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळते आणि संधी मिळाल्यामुळे मला देशात काय चाललं ह्याचा एक थोडासा अभ्यास होतो। आणि विरोधक तर संपवायचं त्यांचं कट कारस्थान चाललेलं असतं, पण त्याच्यापेक्षा आजपर्यंत हे BJP 2.0, मी ओरिजिनल BJPबद्दल बोलत नाही आहे। ओरिजिनल BJP हा एक सुसंस्कृत पक्ष होता। हे BJP 2.0 जे आहे ते मित्र पक्षांना आधी संपवतात असं साधारण एक समज आणि अनुभव हा अनेक पक्षांचा आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जेवढं सत्तेला महत्त्व दिलं आहे तेवढं विरोधकालाही दिलेलं आहे। हे दुर्दैव आहे की साम दाम दंडभेद, पवारांना संपवा, ठाकरेंना संपवा, काही आणखी त्यांची हाऊस फिटली नाही तर कार्यकर्ते बूथपर्यंत फोडा तोडा ही भाषा आहे। ही आमच्या छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात कधी ऐकली नाही। करून प्रश्न सुटणार नाही आहे। माझी प्रशासनाला मागणी आहे, नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही। प्रश्नाच्या मुळाशी गेलं पाहिजे। कृती कोणी केलेली आहे, कुठेही गेलं पोलीसची बदली करा, कुठेही गेलं डीनची बदली करा। बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीत। सिस्टम्स लावले पाहिजेत। एन्काउंटर करूनही प्रश्न सुटणार नाही आहे। ज्या दिवशी FIR वेळेवर होईल, फास्ट ट्रॅक कोर्ट्स होतील आणि चौकात सगळ्यांच्या समोर फाशी होत नाही तोपर्यंत वर्दीचा धाक बसणार नाही। आणि आपल्या महाराष्ट्रात ज्या पोलिसांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे त्या पोलिसांच्या वर्दीची भीतीच लावली नाही। कारण का या राज्यामध्ये रक्ताचे सॅम्पल्स बदलता येतात। या राज्यामध्ये तुम्ही ॲक्सिडेंट करा, 2 लोक गेली तरी चालेल, तुमची गाडी पोर्सची आहे म्हटल्यावर तुम्हाला न्याय मिळतो। असाच समज नवीन पिढीमध्ये झालेला आहे। त्यामुळे पूर्णपणे गृह मंत्रालय, पोलीस चांगले आहेत, गृह मंत्रालयामध्ये प्रॉब्लेम आहे।